सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। इराण इस्रायल यांच्यातील संघर्ष काही केल्या थांबण्याचं चित्र सध्या तरी दिसत नाहीये। या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद मात्र जगभरातील व्यापार आणि अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या दररोजच्या जीवनावर उमटताना दिसतात। अशातच आता भारतातही त्याचे थेट पडसाद उमटू लागले असून LPG पुरवठ्याबाबत देशात संकट उभं टाकल्याची भीती वर्तवली जात आहे। परिणामी केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक व्यापारासाठीच्या LPG सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री समोर मोठं संकट निर्माण झालं असून पुढील काही दिवसात हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अशातच इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृहात केवळ 1-2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा असल्याची माहिती आहे। इराण इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम LPG पुरवठ्यावर दिसू लागलाय। खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक व्यापारासाठीच्या LPG सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड इंडस्ट्री समोर मोठं संकट उभं राहिलंय। पुरवठा लांबणीवर पडल्यास येत्या काही दिवसात हा उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुढील 3 दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। आता या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलंय। जालना भोकरदन हादरवून सोडणाऱ्या अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉक्टर दिलीप सिंह राजपूत याने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली आहे। पण भाजपाच्या नेत्यांनी मात्र त्याला रेड कार्पेट घातलाय। ज्या नराधमाने पैशाच्या हव्यासापोटी कोवळ्या कळ्यांचा कत्तलखाना उघडला, ज्याने मुलगा असूनही मुलगी असल्याचं सांगून गर्भपात केले आणि 45 दिवस पोलिसांना गुंगारा दिला, तोच आरोपी आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतो। हीच का तुमची बेटी बचाओ बेटी पढाओ की ही तुमची नवीन पॉलिटिकल डायक्लिनिंग योजना? येथे कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपामध्ये जाताच पवित्र होतो, असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे। इराण इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम LPG पुरवठ्यावर होताना दिसतोय। केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक व्यापारासाठीच्या LPG सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रींसमोर मोठं संकट निर्माण झालं असून पुढील काही दिवसात हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते। अशातच काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेत, घरगुती गॅसचा देखील नंबर लागण्याची शक्यता आहे। चूल पेटवावी लागते का, असा प्रश्न आहे। ऑइल कंपन्यांकडे कच्चा माल नाही, तसेच उत्पादन कसे वाढणार? एकूणच परराष्ट्र धोरण चुकीच्या पद्धतीने परिणाम आहे, असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये म्हाडा घराच्या कोट्याबाबत मोठा घोटाळा उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। काही बांधकाम व्यावसायिकांनी बनावट कागदपत्रे, खोट्या सही शिक्क्यांचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात तब्बल 49 प्रकरणामध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। नियमानुसार कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाने 4000 चौरस मीटर पेक्षा मोठ्या क्षेत्रावर गृह प्रकल्प उभारताना
त्या प्रकल्पातील 20% घराचा कोटा म्हाडासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असते। या योजनेचा उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देणे आहे। मात्र नाशिक मधील काही बांधकाम व्यावसायिकांनी हा नियम टाळण्यासाठी गृह प्रकल्पाचे क्षेत्रफळ मुद्दाम कमी दाखवलं, तसेच बनावट कागदपत्रे आणि खोट्या सही शिक्क्यांच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल केल्याचं तपासात समोर आलंय। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती जवळील झालेल्या विमान अपघातात प्रकरणात पायलट सुमित कपूर यांची चूक आहे। त्यामध्ये माझी काहीही चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा असा जबाब VSR या विमान कंपनीचे मालक VK सिंग यांनी दिलाय। त्यांची CID करून कसून चौकशी सुरू आहे। या अपघात प्रकरणी अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक दावे केल्यात, त्याचबरोबर सखोल चौकशीची मागणी देखील केली आहे। नागपूरमध्ये मोकाट वळूने याआधी वंदना देवीकर या ज्येष्ठ महिलेसह अनेकांना गंभीर जखमी केल्याचं प्रकरण ताजं असताना शहरातील महाल परिसरात पुन्हा एकदा मोकाट आणि आक्रमक झालेला म्हशीच्या हौदोस पाहायला मिळालाय। कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या म्हशीने अनेकांना जखमी केल्याची घटना घडली आहे। यात काल सकाळी घडलेल्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या 80 वर्षीय लक्ष्मण कुंभारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत एका विवाहित महिला डॉक्टरने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। डॉक्टर मनीषा निलेश जेजूरकर असे मृत महिलेचं नाव असून त्या स्वतः डॉक्टर असल्याने त्या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे। महिलेचे पती डॉक्टर निलेश जेजूरकर हे नाशिक जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत। पती पत्नीमध्ये गेल्या 2 वर्षापासून वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या कौटुंबिक वादातून डॉक्टर मनीषा जेजूरकर यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला। या प्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टर निलेश जेजूरकर यांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। आता डॉक्टर मनीषा जेजूरकर यांच्या भावाने निलेश जेजूरकर यांच्याबाबत गंभीर आरोप केलाय। दिव्यांगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सखोल तपास, VSR कंपनीवर कारवाई आणि SGCHच्या अहवालाच्या अनुषंगाने ते विविध पक्षांच्या खासदारांच्या भेटी घेऊन संसदेत या संदर्भाने आवाज उठविण्याची मागणी करत आहेत। VSR कंपनीचे मालक आणि प्रफुल्ल पटेल यांचे जवळचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटलं आहे। तसेच प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर पलटवार केला। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।